फक्त आणि फक्त 31 धावा करायच्या, 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. आता गोलंदाजी मार्कवरती निकू गोवारी, नयन खांबे, सचिन पाटील किंवा यांच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. कारण या खेळाडूंना डाव सावरत असताना तिथून मात्र या खेळाडूंना नक्कीच पंकज आणि अंबादास, अर्जुन असतील यांच्या विकेट्स घ्याव्या लागतील. अगदी 40 ओलांडलेले जय पाटील आपल्याला पाहायला मिळतात या टीम मध्ये. पंकज गाडगे अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय, टॅपिंग क्रिकेट अगदी हलक्याशा हाताने. फक्त निकू गोवारीच्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आणि मग तिथून चेंडूला अडवलं जाते. संघाचं खातं खोललं जाते. येणारे 17 चेंडू आणि 30 धावाची गरज. अंबादास शिंदे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार, नशिबाचा चौकार. आणि नशीब जर त्या ठिकाणी निलेश बोरकर कामुटे संघाच्या बाजूने असेल तर अशा धावा आल्या तर मग विजयापासून कोणी रोखणार नाही. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल, समजून घ्यावं लागेल, उमजून घ्यावं लागेल आणि अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील मास्टर सूर्या 11 कामुटे संघाला. मास्टर सूर्या 11 कामुटे संघाचाही विचार केला तर अगदी क्षणातच खेळाची पार्श्वभूमी बदलणारा संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. निकू गोवारी रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी केली होती. रिव्हर्सिपचा अस्तर बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय आणि डॉट चेंडू या ठिकाणी निखिलने टाकलाय. अगदी समोरच्या दिशेने जर कोणी प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असेल तर त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. अंबादास शिंदे फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होतोय आणि या ठिकाणी अंबादास शिंदे मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विकेटचं पतन झालंय. बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नव्हता. ज्यावेळेस आला त्यावेळेस हलकासा आला, फक्त बॅटीचं चुंबन घेऊन चेंडू निघून गेला आणि विकेटचं पतन झालं. हे असंच आहे. जास्त प्रेम कधी कुणाच्या वाट्यालाच येत नाही. हे वरवरचं प्रेम बॅटचं आणि बॉलचं, बरोबर ना. हे वरवरचं प्रेम, जास्त प्रेम कधी कुणाच्या वाट्यालाच येत नाही. आपले तसंच कॉलेजच्या काळात होतं. प्रत्येक महिन्याला प्रेम बदलतं, वाट्यालाच येत नाही. आणि तिची लेकरं बाळा ज्यावेळेस मामा म्हणतात त्यावेळेस तर भरपूर प्रेम वाट्याला येतं, डबल प्रेम. ते मोठा फटका खेळण्याच्या नादात फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच लँड होतोय. एक धाव घेतली जाते. चेंडू टाकून झाले 5 चेंडू आणि धाव फलकावरती धावा 6 धावा. 21 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे अजूनही 13 चेंडू आणि 25 धावांची गरज विजयासाठी. आमच्या बरोबर ऋषी धनावडे जोडले गेलेत. अगदी चोख पद्धतीने या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकांत कॉमेंट्री करतो. 1 मिनिटात कॉल करतो. आता मात्र फटका चांगला सजवला पॉइंटच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार. पंकज घाडगे बँडेड स्ट्रोक. अगदी समीकरण कमी केलंय आणि 10 धावा मला वाटतं या षटकामध्ये आल्यात. अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. ज्या समीकरणानं धावा जमा करायच्यात ते समीकरण इथे शेवटच्या चेंडूवरती मात्र लगेच जुळवलंय पंकजनं आणि दाखवून दिलंय की आम्ही अजून गेम मध्ये आहोत. शांत क्रिकेट जरी पाहायला मिळत असेल तरी फायनलचा थरार आहे आणि तो फायनलचा थरार रंगत मॅच मध्ये येणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. मॅच नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. विजयाचा शिक्कामोर्तब कुणाच्या नावावरती असणार? मास्टर सूर्या 11 कामोटे की निलेश बोरकर 11 मास्टर सूर्या कामोटे? हे पाहायला लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
आता अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये 21 धावांची गरज आहे. आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी केली. मास्टर सूर्या 11 कामोटे या संघाला इथपर्यंत आणण्यामध्ये ज्या गोलंदाजा अगदी मोलाचा वाटा राहिलाय तो सचिन पाटील आपला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे माननीय अध्यक्ष सागरभाऊ पाटील आणि उपाध्यक्ष परेशजी म्हात्रे, मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण कुठे असाल तर आपण या आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचे, विराजमान व्हायचे. या प्लीज. सागरभाऊ पाटील आणि परेश म्हात्रे. अर्जुनसाठी हा चेंडू टाकवला. त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. गोलंदाजाच्या आवाक्याचा बाहेरचा चेंडू होता. एक धाव येते. अजूनही 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. पंडित अण्णा गोवारी, शंकरबाई जाधव ही मंडळी जर कुठे असतील तर त्यांनी या. रविभाऊ भगत आपणही कुठे असाल तर समालोचन कक्षाची येऊन जोडा. रिव्हर्सशिपचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू आलाय डॉट. सचिन पाटीलचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे सचिन पाटीलनं. अगदी कुठल्याही फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळून दिला नाही. इथे पंकजने चांगला चेंडू तटवलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे होत आहेत. तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. 2 धावेवरती समाधान मानायचंय. जसजसे चेंडू टाकले जात आहेत तसं समीकरण मात्र कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे चेंडू जे असतील ना ते चेंडू असणारे 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 200चा स्ट्राईक रेट हवा आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू म्हणजेच अवांतर चेंडू 1 धावांकित केली जाईल. येणारे 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना अजूनही बरोबरीत चाललाय. सामना अजूनही दोनही संघांकडे झुकलाय. एक चांगला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट किंवा एक विकेट. रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न. पडतोय, झडतोय, धडपडतोय, उठतोय. विकेटची संधी, रनआउटची संधी होती ती गमावली जातीये. 1 धाव येतीये. अर्जुन आणि पंकज दोघेही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अर्जुनच्या बॅटमध्ये तेवढे स्ट्रोक. आता थोडंसं अंधाराचं सावट असल्यामुळे प्रॉपर शॉट कुठल्याही फलंदाजाच्या बॅटमधून पाहिला नाही. पॉईंटच्या दिशेने एक फटका मात्र सुरेख खेळला होता. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला तटवलं होतं पंकजनं. परंतु आता काय होणार. खोलवर पद्धतीचा चेंडू परफेक्ट वाईड शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांना मात्र नक्कीच मॅच चालू करा. पंचांवरती जास्त दबाव कुणी आणू नका. दोन्ही संघांना विनंती असेल. पंच तुमच्या निर्णय क्षमतेनं जो काय डिसिजन असेल तो डिसिजन पुन्हा एकदा आम्हाला कळवा. कॉमेंट्री चालू वेळ लागेल अजून. येईल ना घरी. हो नाही मी सांगतो तुला तरी सांगतो एकदा तर. हो हो हा चेंडू इथे पंचांचं बोट
6 चेंडू आणि 16 धावांची गरज, म्हणजे अर्थातच धाव फलकावरती धावा 15 लागल्यात आणि अर्जुन बेदीला इथे मैदानाच्या बाहेर यावं लागेल, कारण विशाल फदाले या स्क्वेअर लेग पंचांचं बोट आकाशाकडे गेलं होतं, कारण इथे बॅटची हलकीशी कडा घेऊन मला वाटतं यष्टीरक्षक सोनू पाटील यांनी तो सोबत गोवारी होते त्या ठिकाणी, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा झेल टिपला होता आणि हे सुद्धा षटक सचिन पाटील यांनी सुरेख प्रकारे टाकले. आता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथून नॉन स्ट्राईक एंड वरती उभा असलेला पंकज आता काय करणार? माननीय श्री विकास नाईक आणि शांताराम म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचे. विकास नाईक आणि शांताराम म्हात्रे या चला. फिरकीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा मास्टर सूर्या 11 कामोठे संघाचा खेळाडू सोनू पाटील शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय चेंडू टाकण्यासाठी. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. जे शांत क्रिकेट होतं ते आता वेगळ्या वर्णाकडे झुकणार आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय पंकज. फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तो प्रयत्न फसतोय. समीकरण अवघड होत चालले. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे चांगला फटका, चेंडू अडवलाय. हो, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संपूर्ण समर्पण 100% त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला. 100% डेडिकेशन्स. क्षेत्ररक्षण आपण सकाळी असंच पाहिलं, एक प्रणय शेळके म्हणून खेळाडू पाहिला. वाह, सुरेख फटका, सुईतून धाव उगाव तसा. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर धोका होऊ शकतो. सोनू पाटील आहेत तिथे. 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू मध्ये गरज असणार आहे 14 धाव्यांची. पंकज बम 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 करी चेंडू जाईल लोंगांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. एवढे वेळ शांत असणारी बॅट तळपली आहे. आक्रमण केलंय सोनू पाटील वरती. 6 धावांसाठी षटकार. येणारे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. ती क्षमता आहे, ती क्षमता आहे, तो आत्मविश्वास आहे आणि तो प्रयत्न करावा लागेल. 2 चेंडू आणि 8 धावा. सोनू पाटील ती क्षमता आपल्याकडे. डॉट चेंडू, 1 डॉट चेंडू, 1 डॉट चेंडू. एका डॉट चेंडूवरती या मॅचचं भविष्य. जर 1 डॉट चेंडू आला तर मास्टर सूर्या 11 कामोठे संघाकडे नक्कीच ही ट्रॉफी जाताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ते करावं लागेल, ते सामर्थ्य दाखवावं लागेल. पंकज इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. 1 धाव घेतली जाईल. फेकी पहा आणि फेकी इथे केली गेली, परंतु 2 धावा घेतल्या. आता 1 चेंडू आणि एका चेंडूवरती एका षटकाराची गरज. पंकज घाडगे मॅच सोडायला तयार नाहीये. चांगली फलंदाजी पंकज घाडगेने आतापर्यंत केली आहे आणि तोच पंकज घाडगे अजूनही मॅच सोडायला तयार नाहीये. 1 चेंडू आणि 6 धावेंची गरज. मी सांगितलं होतं मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन पोहोचणार आणि ती मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आली आहे. का तर हा मेगा फायनलचा सामना आहे. चला तर सर्व प्रेक्षकांना विनंती, उघडा डोळे पहा आणि शेवटचा चेंडू. कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. शेवटचा चेंडू या स्पर्धेतील सोनू पाटील टाकताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज.
पंकज घाडगे गुडगा टेक तमाशा देख, परंतु नाही फटका फसलाय. मास्टर सूर्या 11 कामोठे संघानं मारली बाजी मोर्या 11 कामोठे संघावरती आणि विजयी झालाय, चॅम्पियन ठरला या स्पर्धेतील. खूप खूप धन्यवाद. चला आहेत तसे लगेच इकडे मंचाकडे या, लगेचच बक्षीस वितरणाला सुरुवात करू. बिलकुलही वेळ घेऊ नका विनंती करतो. शिवालंके चला आपण सर्वांना घेऊन इकडे या. शिवालंके या.